युतीतल्या तणावाचा परिणाम कालच्या खासदारांच्या बैठकीवरही जाणवला। बजेट अधिवेशनासाठी मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या राज्यातील खासदारांच्या बैठकीवर शिवसेनेनं बहिष्कार घातला। शिवसेना वगळता सर्व पक्षांचे खासदार या बैठकीला उपस्थित होते। सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक झाली। दरम्यान शिवसेना खासदारांच्या बजेटबाबतच्या मागण्यांसंदर्भात शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी स्वतंत्रपणे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शिवसेनेच्या मागण्या मुख्यमंत्र्यांना दिल्या। यावेळेचा अर्थसंकल्प 1 तारखेला आहे उद्याच्या आणि मोजून 4 दिवस आहेत। या 4 दिवसात आम्ही दिल्लीमध्ये काय इकडनं यांचं मार्गदर्शन काय उलथापालथ करायची आणि म्हणून हा फारच वाटतो। दुसऱ्या बाजूला जे दिल्लीमध्ये अधिकारी त्या ठिकाणी अपॉइंट केलेले आहेत, नेमणुका केलेल्या आहेत, त्या अधिकाऱ्यांना सुद्धा अशा प्रकारचं एक परंपरा आहे तिथं की खासदारांची त्यांनी बैठक घ्यायची असते आणि महाराष्ट्र राज्याचे कोणते विषय आणि कोणते प्रकल्प किंवा ज्या काही अडीअडचणी आहेत त्याच्यामध्ये साधक बाधक चर्चा करायची असते। त्यांनी कुठपर्यंत ते नेलंय आणि आम्ही कुठपर्यंत त्याचा पाठपुरावा करायला पाहिजे याची माहिती त्यांनी देणं आवश्यक असतं। 2.5 वर्षात अशा प्रकारची एकही बैठक झाली नाही। आणि तिसरा मुद्दा, काल आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेला अनुसरून आम्ही सर्व खासदारांनी आजच्या बैठकीला शिवसेनेनं भारतीय जनता पार्टीशी युती तोडल्याचं जाहीर केलेलं आहे। याही पूर्वी आम्ही एकत्र सरकारामध्ये असताना युती तुटली होती। कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही युतीमध्ये निवडणुका लढलो नाही। पालघर जिल्हा परिषद आम्ही युतीमध्ये निवडणुका लढलो नाही। अशा अनेक निवडणुका आहेत की ज्या निवडणुका आम्ही युतीमध्ये लढलो नाही। आत्ता ज्या 212 नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, याही निवडणुकीमध्ये बहुतेक ठिकाणी आम्ही वेगवेगळे लढलो आणि म्हणून याचा काही परिणाम सरकारवर होत नसतो। आणि काल त्यांनी फक्त आम्ही युती तोडल्याचं जाहीर केलं। सरकारबद्दल त्यांच्या कुठल्याही प्रमुख नेत्यांनी कोणतेही वक्तव्य केलेलं नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।